श्री स्वामी समर्थ. बाळांनो, स्वामी म्हणतात घर छोटं असलं तरीही चालेल, पण मन मात्र मोठं असलं पाहिजे. स्वामीवरती प्रेम करणाऱ्यांनो, स्वामी सांगतात स्वतःचा अभिमान कमी होऊ देऊ नका, कारण तुम्ही स्वामींचे भक्त आहात. आणि स्वामी म्हणतात की तुम्हाला आयुष्यात एवढं मोठं व्हायचं आहे की कधी 4 लोकात गेले तरी नाव सांगायची गरज पडली नाही पाहिजे. पण स्वामी म्हणतात नाव कधी गाजत नसतं, ते स्वतःहून आपल्याला गाजवावं लागतं. बाळा, तुला स्वामी म्हणत आहेत, हरताय म्हणून कधीच खेळ सोडू नका. कदाचित शेवटचा निकाल तुमच्या बाजूने लागेल. स्वामी म्हणतायत जोपर्यंत तुम्ही एकटं नाही चाललाल तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही कोण आपला आहे आणि कोण परका आहे. बाळांनो, तुम्हाला स्वामी सांगत आहेत ते तुम्ही करा, त्यांचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील. स्वामी तुम्हाला म्हणत आहेत, तुमचा जर माझ्यावर विश्वास असेल तरच या चॅनलला सबस्क्राईब करा. विश्वास नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करू नका. जर खरंच स्वामींवरती विश्वास असेल तर एकदा नक्की या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. स्वामीवरती प्रेम करणाऱ्यांनो, सदैव लक्षात ठेवा, तुम्ही सगळ्यांना पसंत द्यायला पैसे थोडी आहात. स्वामी बोलतात होणार की सगळी स्वप्न पूर्ण, फक्त आपण हार मानायची नाही. आपण आपला आत्मविश्वास नाही सोडायचा. जीवनात आपल्याला जबाबदारी वय पाहून येत नाही, पण जेव्हा येते तेव्हा आपले खांदे मात्र मजबूत करून जाते. स्वामी आपल्या भक्तांना सांगत आहेत, आजच्या या काळात जास्त प्रामाणिक राहून काही मिळत नाही. इथं लोक खोटेपणाला मोठेपणा समजतात. बाळा, देव म्हणतो कोणी तुमचा द्वेष करत असेल, कोणी तुमचा विरोध करत असेल, कोणी तुमची चर्चा करत असेल तर त्यावर लक्ष देऊ नका, कारण तो देवच म्हणतो दोष, विरोध, चर्चा, बदनामी भोगल्याशिवाय मोठा माणूस कोणी होत नसते. स्वामी त्यांचे विचार सांगताना म्हणतात, जर तुमच्याबद्दल कोणी चांगलं बोलत नसेल तर त्यांना जाऊ द्या, त्यावर लक्ष देऊ नका, कारण जीवनात जगताना कोणी चांगलं बोलत नाही. मात्र मृत्यू हा एकच दिवस असा असतो ज्या दिवशी सर्वजण आपल्याविषयी चांगलं बोलतात. स्वामी म्हणतात तुम्ही जीवनात खूप जणांना चांगले सल्ले देता, खूप जणांना चांगले सांगता, पण या जीवनात हे सत्य आहे, तुम्ही सदैव सगळ्यांना चांगलं समजायचं सोडून द्या. लोक बाहेरून जसे दिसतात तसे आतून ते नसतात. स्वामी म्हणतात जीवनात फक्त दारू पिणे किंवा कोणत्या गोष्टीची नशा करणे हेच नसते. शांत राहणे ही सुद्धा एक नशा आहे. आणि तुम्ही या नशेत जाऊन तर बघा, तुमच्या जीवनाचं सोनंच सोनं होणार. जीवनात अडचणी कोणाला नसतात. यश गाठायचे असेल तर अडचणी येणारच. अडचणी ह्या सर्वांना असतात, फक्त तुम्ही त्यांना कोणत्या नजरेने पाहता यावर तुमचं यश अवलंबून असतं. स्वामी म्हणतात ही गोष्ट जरी कडू असेल पण सत्य आहे. आयुष्यात कोणी कोणाचं नसतं. लोक फक्त तुमच्या सोबत असल्याचं नाटक करत असतात. तुमचे आई, वडील आणि भाऊ बहीण हे जर सोडले तर सगळेजण स्वार्थासाठी आहेत. आत्ताच्या काळात तर भाऊ बहीणसुद्धा आपले असून परक्याची जाणीव करून देतात. स्वामी सांगतात जीवनात काही सुख हे खूप विशिष्ट गोष्टीत असतं. त्यांची किंमत फक्त त्यांनाच कळते जे ते शोधतात. उदाहरणार्थ, एका तासाची किंमत हे खूप जणांना माहिती आहे, पण एका घासाची किंमत हे फक्त एका भुकेल्या व्यक्तीस सांगू शकतो. स्वामी म्हणतात गरीब कोणी नसतं, कोणाची परिस्थिती खराब नसते. फक्त जीवनात परिस्थितीने गरीब असला तरीही चालेल, पण मनाने मात्र श्रीमंत राहा. तुमचा खूप लोक द्वेष करत असतील, खूप लोक तुमच्यावर जळत असतील, पण लक्षात ठेवा आपल्यावर जळणारे जरी परके असले तरी आग लावणारे मात्र आपलेच माणसे असतात.
स्वामी म्हणतात देव मानावा पण त्यावर अंधश्रद्धा नसू द्या, कारण उपवास करून जर इच्छा पूर्ण होत असल्या तर उपाशी पोटी झोपलेलं गरीब आज सगळ्यात जास्त श्रीमंत असता. त्याजवळ एवढी संपत्ती आणि धन असतं जेवढा आपण विचारही केला नसेल. त्यासाठी देवावर श्रद्धा ठेवा, अंधश्रद्धा ठेवू नका. बाळा, देव म्हणतोय की आजचा हा स्वामी संदेश तू पूर्ण ऐकावा. येत्या काही मिनिटात तुझ्या आयुष्याला काही नवीन गोष्टी शिकायला भेटणार आहेत. त्यामुळे तुझ्या जीवनाचा मार्ग देखील बदलू शकतो. या काही गोष्टी तुला एका उच्च स्तरावर घेऊन जाऊ शकतात. त्यामुळे यांना तू दुर्लक्ष करू नको. स्वामी म्हणतात मनाची जागा घेण्यासाठी मोठेपणी शहाणपणा येते. म्हातारपणासाठी बचत करताना काही सुखद आठवणी आणि काही अनमोल विचार जरूर साठवून ठेवा. नक्कीच तुम्हाला म्हातारपणी हे खूप कामी येतील. तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला जग दाखवले आणि तुम्ही त्यांना उपकारात त्यांना वृद्धाश्रमाचे दार दाखवले. स्वामी म्हणतात काहीही करा पण आयुष्यात अशा चुका कधीही करू नका, नाहीतर बर्बाद व्हाल आणि भिकेला लागाल. म्हातारपण हा असा एक आजार आहे ज्यात बरी होण्याची शक्यताच नाही. म्हातारपण एका वाईट वेळी येते. मला आनंद होतो जेव्हा मी वयस्कर दंपतीला पाहतो, कारण ते पाहून मला माझा विश्वास वाढीला होतो. खरं प्रेम अजून जिवंत आहे. स्वामी म्हणतात जर आपण 80 वर्षाच्या वयात जन्माला आलो आणि हळूहळू 18 वर्षाचे झालो तर जीवन किती आनंदी होईल ना. म्हातारपण आपल्या जीवनाचा मुकुट आहे. आपल्या जीवनाच्या नाटकाचा शेवटचा अंक असतो तो. स्वामी सांगतात म्हातारपण आणि विश्वासघात नेहमी तरुणांना आणि उत्साहित लोकांनाच हरवते. म्हातारपणाचे 3 लक्षण असतात: स्मृती हरवणे आणि बाकी 2 मी विसरलो. प्रयत्नाशिवाय एकच गोष्ट तुमच्या जवळ येते, ते म्हणजे म्हातारपण. यामध्ये जर तुम्ही प्रयत्न नाही केले तरी तुम्हाला म्हातारपण येणारच. आणि आजच्या ज्या स्वामी संदेशामध्ये तुम्ही येणाऱ्या पुढील काही गोष्टी ऐकाल त्या नक्कीच तुम्हाला भविष्यात खूप उपयोगी पडतील आणि नक्कीच ते तुमचं भविष्यात दाखवून देतील. स्वामी माऊली सांगतात म्हातारपण सफल बनवण्यासाठी तुम्हाला तरुणपणात सुरुवात करायला हवी. म्हातारपण आलं म्हणून पश्चाताप नका करू. काही दुर्दैवी लोकांच्या तेही नशिबी नसतं. ते तर मधातूनच स्वर्गवास होतो. वय म्हणजे एक मात्र गंमत असते. तर तुम्हाला कुणी स्पर्धक नसतो. 40 तरुणांचे म्हातारपण आहे, 50 म्हाताऱ्यांचे तरुणपण आहे. एक माणूस तेवढाच म्हातारा होतो तेवढा तो स्वतःला म्हातारा समजतो. स्वामी माऊली सांगत असतात तुम्ही कधी म्हातारे नाही होत. तुम्ही म्हातारे होता जेव्हा शिक्षण बंद करता, जेव्हा तुम्ही पर्यायांचा विचार करता. तेव्हा पहा म्हातारपण इतकं वाईट नसते. स्वामी बोलतात आपण खेळणं बंद करतो, जीवनाचा आनंद घेणं बंद करतो, कारण आपण म्हातारे होत जातो. परंतु खरे हे आहे की आपण खेळणे बंद करतो म्हणून आपण म्हातारे होत जातो. म्हातारपणाबाबत चिंता करू नका, कारण हे जेव्हा तुम्ही जर्जर व्हाल तेव्हा तुम्हाला लक्षात राहणार नाही. जेव्हा तुम्ही अनेक म्हातारे व्हाल तेव्हा तुम्हाला दिसणार नाही. तुम्हाला चालण्याचा देखील त्रास होईल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी माऊली म्हणतात माझे नाम स्मरण केले तर तुम्हाला म्हातारपणातही सुख भेटेल. सर्व अशा गोष्टी ज्या तुम्हाला हव्या आहेत प्रत्येक गोष्ट तुम्हाला भेटेल. फक्त माझं नाम स्मरण करा. तुम्ही म्हातारपणी देखील खूप सुखी राहू शकता असे स्वामी म्हणतात. जर तुमचा त्यांच्यावर विश्वास असेल तर त्यांचं नामस्मरण करायला विसरू नका. म्हातारपण फक्त आपल्या आयुष्याचा एक गथाचा आहे. आपल्या जेव्हा शेवट जवळ येतो तेव्हा म्हातारपण लागतो. आणि नक्कीच स्वामी माऊली म्हणतात म्हातारपण म्हणजे काही दुर्दैव नाही, ते काही श्राप नाही, तर ते एक या जीवनाचा भाग आहे आणि ते देखील तुम्हाला अनुभवायला हवा. वय शरीरावर सुरकुतल्या आणू शकते, आत्म्यावर नाही. म्हातारपण म्हणजे निर्णय घेण्या इतपत, तरुणपण काय निर्णय घेते ते मात्र विसरणे.
स्वामी म्हणतात, मी इतका म्हातारा होत चाललोय की स्वर्गात माझे मित्र विचार करतील की मी म्हातारा झालोच नाही. स्वामी म्हणतात, जीवन जगण्याचा सुखी मार्ग म्हणजे तोच आहे ज्या वेळेस तुम्ही हसाल, आनंदी राहाल आणि सर्वांसोबत सुखाने जगाल. माझ्यासाठी म्हातारपण नेहमीच माझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठे असते, असे स्वामी सांगतात. जर स्वामींच्या या गोष्टी तुम्हाला पटत असतील, तुम्ही स्वामींना मानत असाल, त्यांच्या या गोष्टीवर सहमत असाल, तर या संदेशाला एक लाईक करा. आणि जर स्वामींना तुमचा विश्वास असेल, स्वामी शक्तीवर विश्वास ठेवत असाल, तर होय, स्वामी शक्ती पाठीशी आहे असं देखील एकदा कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. स्वामी महाराज म्हणतात, सांभाळून चला, कारण कौतुकाच्या पुलाखाली मतलबीची नदी वाहत असते. कर्म जेव्हा वसुलीवर येते त्यावेळी कुणाचाही वशिला चालत नाही. त्यामुळे आपल्या कर्माची आणि कार्याशी प्रामाणिक राहून आयुष्याची वाटचाल करत राहा. आपली वेळ मर्यादित आहे, ते दुसऱ्याच्या आयुष्यात घालवण्यात वाया घालवू नका. अवघड आहे, कठीण आहे किंवा म्हणून सोडू नका. असं असलं तर स्वराज्य कधी उभंच राहिलं नसतं. मोकळ्या रस्त्यावर साथ चालणारी माणसे बऱ्याचदा तीच असतात ज्यांना कधी काळी आपण डोक्यावर घेऊन नाचलो असतो. स्वामी म्हणतात, विचार असे मांडा की तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे. बुद्धिबळाच्या खेळामध्ये प्यादा हळूहळू पुढे गेला की तोही वजीर बनतो. आधी सिद्ध व्हा, मग आपोआपच प्रसिद्ध व्हाल. लोक तुम्हाला कसे बघतात हे कधीच महत्त्वाचे नसते, तुम्ही स्वतःला कसे बघतात हे जास्त महत्त्वाचे असते. स्वामी म्हणतात, फक्त एकदा यशस्वी व्हा, मग बघा तुमचा कॉल नाही उचलणारे दररोज तुम्हाला कॉल करतील. कितीही अपयश आले तरी हार मानायची नाही, कारण कुणीही एका प्रयत्नात यशस्वी होत नसतं. तुम्हाला वाटत असेल की मी निघून जावं, तुमच्या आयुष्यातून तसं सांगणारं कायमचं निघून जातो, तरीही तुमचं आयुष्य सुधरत नाही. कारण आयुष्य अश्रूंशी संघर्ष केल्यानंतर चेहऱ्यावर उमटलेल्या हास्याचं इतकं सुंदर काहीच नसतं. नकारात्मक दृष्टिकोन हा पंक्चर झालेला टायरसारखा असतो, त्याला बदलल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असेच नाही. एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे जिंकणे होय. दुसऱ्यासाठी काम करण्यापेक्षा स्वतःचं साम्राज्य निर्माण करणं केव्हाही चांगलं. स्वामी बोलतात, सिंह बना, सिंहासनाची चिंता करू नका. तुम्ही जिथे बसणार तेच सिंहासन बनेल. परिस्थिती कशीही असू द्या, तुम्ही फक्त लढायला शिका, यश नक्कीच मिळते. जीवनात संघर्ष या शब्दाला महत्त्व नाही, संघर्ष करणाऱ्याला महत्त्व आहे. आयुष्य समोर आलेल्या आव्हानांना जरूर स्वीकारा, कारण त्यातून तुम्हाला एकतर विजय प्राप्ती मिळेल किंवा पराजयातून काहीतरी अनुभव मिळेल. आणि नक्कीच पुढे जेव्हा तुम्ही काहीतरी सुरुवात कराल तेव्हा तुमची सुरुवात अनुभवातून होईल. कधीकधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही, कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते. आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असून चालत नाही, सुविचार पण असावे लागतात. आपण कसे दिसतो ह्यापेक्षा आपण कसे वागतो याला अधिक महत्त्व दिलं असतं. राजासारखं आयुष्य जगण्यासाठी गुलामीसारखी मेहनतसुद्धा करावी लागते. संयम ठेवा, कधीकधी चांगलं घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावंच लागतं. स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांना पाठलाग करताना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागत असते. स्वामी महाराज सांगत असतात, माणसं बदलण्यात वेळ घालवू नका, आपली परिस्थिती बदला, बाकी सगळं आपोआप बदलेल. तुमच्या निर्णयावर तुमची भीती नाही तर तुमचा विश्वास दिसला पाहिजे. शेवटपर्यंत लढा द्या, कारण विजय फक्त त्यांचाच होतो जो शेवटपर्यंत लढा देतो. ज्या दिवशी हार मानायचा विचार मनात आला त्या दिवशी फक्त एवढा आठवा की आपली सुरुवात का केली होती, किंवा आपण सुरुवात कुठून आणि कशासाठी केली होती. तुम्ही आपोआपच ते काम करायला लागाल. इतके जिद्दी बना की तुमच्या ध्येयापुढे तुम्हाला काहीच दिसणार नाही. स्वामी बोलत असतात, कधीकधी सगळी नाती फक्त नात्यापुरतीच राहिल्यासारखी वाटतात. जेव्हा लोक तुमच्या मागे बोलतात तेव्हा समजून द्या की तुम्ही तुमच्या 2 पावले पुढे जात आहात. जेव्हा लोक तुमच्या मागे जास्त बोलतात तेव्हा तुम्ही हे समजा की तुमची प्रगती आता पूर्वीपेक्षा जास्त वेगाने होत आहे. ज्या दिवशी आपली थोडीही प्रगती झाली नाही तो दिवस फुकट वाया गेला असे समजणे काही व्यर्थ नाही. आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे जे तुम्हाला जमणार नाही असं लोकांना वाटतं आणि ते साध्य करून दाखवणं. नशिबावर तुमचा भरोसा फक्त 1% पाहिजे आणि कष्टावर 99% पाहिजे.
कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमवायचा प्रयत्न करा, आणि ती म्हणजे तुमच्या अंगी कोणती कला किंवा गुण असेल तो. राग आल्यावर खरी ताकद लागते ती शांत बसायला. राग आल्यावर बोलून दाखवायला तर कोणीही करून देते. ज्यांच्यावर हे जग हसलं त्यांनी इतिहास लिहिलेला आहे, आणि वेडे लोकच इतिहास लिहितात. शहाणी आणि चांगली माणसे तर तो इतिहास वाचतात. इज्जत गमवायची नसेल तर काम चांगले असले की ती आपोआपच मिळते. सोबत कितीही लोक असू द्या, शेवट संघर्ष स्वतःलाच करावा लागतो. म्हणून अडचणीत आधार शोधू नका, स्वतःलाच भक्कम बनवा. वेळ लागल्यावर तेच साथ सोडून देतात ज्यांवर आपला स्वतःपेक्षा जास्त विश्वास असतो. तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका, त्यापासून शिका आणि पुन्हा सुरुवात करा. या पुन्हा तुम्हाला नक्कीच यश मिळेल. कारण सांगणारे लोक यशस्वी होत नाही, आणि यशस्वी होणारे लोक कधी कारण सांगत नाही. विजेते हे काही वेगळ्या गोष्टी करत नसतात, ते प्रत्येक गोष्ट ही वेगळेपणाने करतात. शून्यातून विश्व निर्माण करायची जिद्द ज्याच्या अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान व्यक्ती होय. स्वामी म्हणतात, जर तुमची श्रीमंती तुम्हाला मोजायचीच असेल तर नोटा मोजू नका. कधी चुकून डोळ्यात 2 अश्रू आले असतील तर ते पुसायला किती जण येतात ते मोजा. स्वामी माऊली सांगत असतात, जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा. कारण देव संघर्ष करण्याची संधी फक्त त्यांनाच देतो ज्यांमध्ये ती क्षमता असते. कितीही मोठे व्हा, पण पाय जमिनीवरच असू द्या, म्हणजे कोणी आपल्याला खाली खेचू शकणार नाही. स्वतःवर विश्वास असेल तर अंधारात देखील वाट सापडते. नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात यात तुमचा काहीच दोष नाही, पण जर तुम्ही गरीब म्हणून मेलात तर यात नक्कीच तुमचा दोष आहे. स्वामी माऊली बोलत असतात, कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याचं धमक असते. आपली खरी स्वप्न तीच आहेत जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जागण्यास आणि सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात. भविष्याचा अंदाज घेण्याचा उत्तम मार्ग म्हणजे तो तयार करणे होय. सिंह बनून जन्माला आले तरी स्वतःचे राज्य हे स्वतःच मिळवावे लागते. कारण ह्या जगात नुसत्या डरकाळीने महत्त्व नसते. कर्माला भिणाऱ्या माणसाची जगण्यात अर्थ नाही. कर्मवीरांनं जगावं, कर्म भिरून मरावं. खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. सुट्टी ही त्यांच्यासाठी नवतरी काहीतरी शिकण्याची एक संधी असते. जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे. समुद्र गाठायचे असेल तर खळखळते पाणी करावेच लागेल. आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो आणि लोक हसत असतात. मरताना आपण हसत मरावं की लोक आपण हसू हसू लोक रडतील. नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही तोपर्यंत सगळे काही शक्य आहे. स्वामी सदैव सांगतात, क्षेत्र कोणतेही असो, आयुष्यात कष्टाशिवाय पर्याय नाही, आणि कष्ट प्रामाणिक असेल की यशालाही पर्याय नाही. न डगमगता प्रयत्न केले तर यश स्वतःहून तुमच्याकडे येईल. यशस्वी होण्यासाठी तुम्ही यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ असावी लागते. तुमचे कितीही वय असेल किंवा अनेक संधी हातातून गेल्या असतील तरीही तुम्ही पुन्हा सुरुवात करू शकता. यात काही चुकीचं नाही. स्वप्न पाहत असाल तर ते मोठेच पहा. लहान कशाला, कारण मोठी स्वप्नेच माणसाला रक्त ढवळू शकतात. तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका, त्यांपासून शिका आणि पुन्हा सुरुवात करा. मोठं व्हायचं आणि यशस्वी व्हायचं तर अपमान गिळायला शिका. उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच माणसं अपमान करणारी लोक स्वतःच मान वाढवायला तुमची ओळख सांगतील. स्वप्न छोटं असलं तरीही चालेल, पण स्वप्न पाहण्याचं मन मोठं असावं लागतं. शब्दांपेक्षा शांत राहूनच जास्त आक्रमक होता येतं. तुम्ही आपल्या कर्माचा पडदा काचेसारखा स्वच्छ कराल तर त्यातून तुम्हाला परमेश्वर दिसेल. हरलात तरी चालेल, फक्त जिंकणाऱ्याने स्वतःहून म्हटलं पाहिजे, हा खेळलेला खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल. काही मिळाले तरी नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वरालाही देणे भागच पडेल. माणसाला 2च गोष्टी हुशार बनवतात, एक म्हणजे वाचलेले पुस्तक आणि दुसरी म्हणजे भेटलेली माणसं. आता ते आपल्यामध्येच असतं की आपण काय वाचतो आणि कशी लोकं आपल्याला भेटतात. कधी कोणाच्या शोधात शोधून निघू नका, कारण लोक हरवत नाही, बदलून जातात. स्वामी सांगतात, पंख त्यांचेच मजबूत असतात जे एकटे उडतात आणि प्रवाहाविरुद्ध झेप घेतात. अर्ध्यातच हार मानणारे कधी यशाचं शिखर पार करू शकत नाही.
जगाचा रिवाज आहे, जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाव आहे, नाहीतर लांबूनच सलाम आहे. म्हणून जीवनात मागे बघून शिकायचे आणि पुढे बघून चालायचे. ज्या पायांना पूर्वीपासून ऊन वारा पाऊस पाणी यांची संघर्ष करण्याची सवय असते, अशी पावले शेवटपर्यंत कधीही थकत नाहीत. काहीतरी उत्तुंग करायची जिद्द बाळगावी, विचारांवर विश्वास ठेवावा आणि मनात कर्तृत्वाने ते साध्य करावे. ज्यांची वेळ खराब आहे त्यांच्याबरोबर माणसांनी जरूर राहावे, पण ज्यांची नियतच खराब आहे त्यांची सोबत सोडणे कधीही चांगलं असते. त्यामुळे विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य, कारण जेव्हा तुम्ही तुमच्या संगती बदलाल, तुमच्यासोबत असलेले व्यक्ती बदलाल, तेव्हा आयुष्य आपोआपच बदलेल. ध्येय उंच असले की झेप देखील उंचच घ्यावी लागते. संघर्ष असा करा की तुम्हाला देवालाही देणं भागच पडलं पाहिजे. पैजे लावायचीच असेल तर स्वतःसोबत लावा, कारण जिंकाल तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हराल तर स्वतःचाच अहंकार हरवाल. अडचणीत असताना अडचणीपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे. जे आपल्याबद्दल गैरसमज करून घेतात त्यांचा अतिशहाणता समजण्यापेक्षा कधीही वेळ वाया घालवू नका, कारण त्यांची बुद्धीच तशी आहे जे समजून घेण्याच्या मनस्थितीतच नसते. कोणत्याही माणसाला अडचणीत जपा, तो तुम्हाला आयुष्यभर जपेल. तुम्ही किती जगलात यापेक्षा तुम्ही जगताना कसं महत्त्व दिलं, कोणाला किती महत्त्व दिलं याचं महत्त्व असतं. संकट तुमच्यातील शक्ती जिद्द पाहून तुमच्या पुढे येत असतं. जर तुमच्यात शक्ती आणि जिद्द असेल तर संकट देखील तुमच्या पुढे येण्यास घाबरते. स्वामी म्हणतात, जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक राहा. नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात. याचे दोन कारणं असतात. एकतर त्यांना तुमच्या पुढे जायचे असते किंवा त्यांना तुमच्यासारखे बनायचे असते. भूतकाळ आपल्याला आठवणीचा आनंद देतो, भविष्यकाळ आपल्याला येणाऱ्या स्वप्नांचा आनंद देतो, पण आयुष्य आनंद फक्त वर्तमानातच देतो. समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात. ती निर्माण होऊ द्या आणि कधीही भिवू नका. माणसाचे मोठेपण त्याने किती माणसे मोठी केली यावरून मोजता येते. तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरून तुमची श्रीमंत कळते. आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ. चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसले, पण मिळालेल्या पानावर चांगला डाव खेळणे यावर आपलं यश अवलंबून असते. त्यासाठी कधीकधी हक्क मागून मिळत नाही, ते मिळवावे लागतात. लक्षात ठेवा, आयुष्यात कुठलीच गोष्ट कायमची आपली नसते. कुणाच्याही दुःखाचा अनादर करू नये. प्रत्येकजण आपापल्या संकटाशी झगडत असतो. काहींना आपल्या वेदना लपवता येत नाहीत, तर काहींना येतात. लोक बदलत नाहीत, बस त्यांच्या आयुष्यात आपण आलेलं ते काहीतरी चांगलं होतं आणि त्यामुळे त्यांचं आयुष्यच बदलतं. स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करू नका आणि स्वतःचा वापर कुणाला करू देऊ नका. आयुष्यातले काही क्षण हे एकांतात घालवत जा. सर्व प्रश्नांची उत्तरे तिथेच मिळते, कारण तिथेच आपण संवाद साधतो ते एका उत्कृष्ट व्यक्तीशी. मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते. यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा मुळीच नसतो. यश मिळणे म्हणजे आपल्यात काहीतरी नवीन गोष्ट घडणे हीच होय. तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच कितपत तुम्हाला भेटेल. कोणत्याही मनुष्याची सध्याची स्थिती पाहून त्यांच्या भविष्याचा टर उडवू शकत नाही, कारण काळ इतका ताकदवान आहे की तो आज एका सामान्य कौशल्यालाही हळूहळू हिऱ्यात बदलतो. आज कोळसा जरी सामान्य असला, आज जरी त्याला किंमत नसली, पण हळूहळू ते हिरा होते आणि त्याला एवढी किंमत येते जेवढी कोणा त्या वस्तूला जगातसुद्धा नसते. उद्याचं काम आज करा आणि आत्ताचं आत्ताच करा. पुढे पाहत चालावा तर पायाला काटे टोचतात आणि पायाला काटे टोचतात म्हणून खाली पाहत चालावं तर आपली वाट चुकते. प्रवासाची दिशा बदलून जाते. कदाचित याला जीवन असे म्हणतात. श्री स्वामी समर्थ.